मागील भागातच आपण परमानंद गडी बघितली आणि तेथून पुढे नेवासेच्या दिशेने निघालो. रस्त्यातच आम्हाला हा नगरकोट लागला. माहिती काढली तर कळलं की हे पाणे गाव आहे आणि त्याचा नगरकोट होता. नगरकोट म्हणजेच काय, सर्व बाजूनी तो किल्ला असतो आणि त्याच्यामध्ये ते नगर वसतं. आज तुम्ही बघाल तर फक्त एवढा नगरकोटच उरलेला आहे, बाकीचे अवशेष नष्ट झालेले आहेत. यातून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की असेच अवशेष नष्ट होत जातील, म्हणून संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. आतमध्ये हे मंदिर आणि परिसर बाकीचा आहे, बाकी काही उरलेलं नाही आहे इकडे. असं आहे, तिथे महाराजांचा पुतळा पण बसवलेला आहे. अशी ही गडी आहे. नगरकोट होते, म्हणजे हा पण एक किल्ला होता मोठा. आज त्याची अवस्था एवढीच आहे. हा पाठीमागे पानेगावमध्ये असणारी ही संपूर्ण नगराला असलेली वेस आहे. हा पण एक किल्ला आहे. बरेचसे अवशेष नष्ट झालेत. त्यातील काही हे एकदम अकस्मातपणे आम्हाला काही भाग मिळाले फिरता, ते तुम्हाला दाखवतोय. आता आपण पुणे ते नगर ही जी फेरी करतोय त्याच्यामध्ये ही नगरवेस आहे. धन्यवाद. वेसेमध्ये एक हनुमान मंदिर आहे, त्याप्रमाणे गणेश मंदिर सुद्धा आहे. नेवासाला आलात, नेवासा आहे तुम्हाला माहिती आहे ना, संत ज्ञानेश्वर ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे आल्यावरती या गडकोटाला नक्कीच भेट द्या. इकडे जायला रस्ता सुद्धा इकडनं आहे, तो आता आपण बघतोय. वेसेमधून जायला हा रस्ता आहे, हा असा जिना आहे. जिन्यातून आपण जाणार आहोत. हा मार्ग आहे, काळोख आहे थोडासा. आता मला वाटतं नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे त्यांनी, वाटतंय. भुयारातूनच वरती यायला रस्ता आहे. हे मंदिर हनुमान मंदिर, गणेश मंदिर. छत्री वापरत नाही, छत्री वापरत नाही. वर्याने विषयावर डॉक्युमेंट महाराजांचा पुतळा आहे. ते पण एक देवस्थान आहे, मुख्य रोडवरतीच आहे. देवस्थान म्हणून खूप पूर्वी इतिहासा काळापासून जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानच्या श्रद्धेपोटी, त्या महाराजांच्या श्रद्धेपोटी या गावामध्ये काळे वस्त्र, पावसाळ्यातली छत्री, 2 मजली घर, त्याच्यानंतर स्त्रीच्या पायात ते पैंजण असतं, त्या पैंजणात घुंगरू, गादी चालत नाही, पलंगावरती गादी, पलंग चालत नाही. या गोष्टी महाराजांच्या श्रद्धेपोटी या दोन्ही गावामध्ये वापरतात. दोन्ही गावाचं वैशिष्ट्य असं आहे का, नगर जिल्हा नेवासा तालुक्यातलं शेवटचं गाव आणि राऊरी तालुक्याचं शेवटचं गाव, असं दोन्ही गावं शेजारी शेजारी आलेले 2 तालुके येते सीमेवर. छान माहिती, धन्यवाद. आपण खालती जाऊया. आता आपण खालती चाललोय, सगळी मंडळी खाली उतरत आहेत. आणि चला आता आपण खालती जाऊया. असं वाकून जावं लागतं. हो हो, बरोबर. आमचे एक पण नाही, एक पण नाही. खाली उतरतो आणि हे असं मार्ग आहे. हे देऊ हा मार्ग. चला आता थांबण्यात काही अर्थ नाही आहे, पुढच्या प्रवासाला सुरुवात. आणि आता आपण निघालेलो आहे नेवासाच्या दिशेने. ती एक तसं म्हणाल तर एक आर्किओलॉजिकल साईट पण आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरांनी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली अशा ठिकाणी आपण आता चाललेलो. हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.